झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं 2012 मध्ये संपूर्ण देश हादरून गेला। 2013 मध्ये या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार का हाच खरा प्रश्न आहे। तसंच बलात्कारासारख्या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून कायद्यात सुधारणा केलीच जाणार का हा प्रश्नही ओघानं आलाच। काळाच्या ओघात दिवस, महिने आणि वर्षही निघून जातात। तसंच 2012 हे वर्षही संपलं। भयंकर वादळ, भूकंप, राजकीय परिवर्तन, आंदोलनं, दहशतवादी कसाबलाफाशी, काही दिग्गज व्यक्तींचं निधन, संसदेत गोंधळ असं बरंच काही घडलं। पण 2012 ची सुरुवात झाली ती चिमुरड्या फलकच्या दुर्दैवी घटनेतून। 18 जानेवारीला 2 वर्ष वयाच्या फलक नावाच्या चिमुरडीला एका मुलीनं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा त्यावेळीही गाजला होता। रुग्णालयात 56 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 मार्च 2012 ला बेबी फलकचा मृत्यू झाला। या घटनेवर नजर टाकल्यास स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात 2012 या वर्षाची सुरुवात आणि शेवटही मुलींच्या सुरक्षेशी संबंधित दुर्दैवी घटनांनी झाला। जानेवारी महिन्यात फलकच्या घटनेमुळे सगळा देश हादरून गेला। तर डिसेंबर महिन्यात दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे जनता रस्त्यावर उतरली। या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 मुलींचा करुण अंत झाला। महिलांना उपभोग वस्तू समजणाऱ्या काही विकृत व्यक्तींच्या त्या शिकार ठरल्या। पण 2012 मध्ये घडलेल्या या घटनांमुळे 2013 साठी काही प्रश्न निर्माण झालेत। चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर देशातील जनतेचा उफाळून आलेला संताप, या पार्श्वभूमीवर महिलांविषयक कायद्यात सुधारणा करून कठोर कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली। फाशी, जलदगती न्यायालय, लैंगिक छळ तसंच बलात्काराची व्याख्या बदलणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी केली गेली। ही सगळी परिस्थिती पाहता 2013 च्या सुरुवातीला बलात्कार प्रकरणी कायद्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भातल्या नव्या कायद्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या समितीवर सोपवण्यात आली आहे। सरकारनं राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत। कानूनों में इस प्रकार के संशोधन हो जो भविष्य में इस तरह की घटनाओं की पुनरावृत्ति होने से रोकें। 2012 मध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे जनतेचा रोष राजकारण्यांना पाहायला मिळाला। त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसलाही त्यापुढे झुकावं लागलं आणि कायदा आणखीन कडक करण्यासाठी पावलं उचलावी लागली। नवीन कायद्यात बलात्कार प्रकरणी 30 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। तसंच जलदगती न्यायालय, केमिकल कस्ट्रेशन अर्थात औषधाचा वापर करून आरोपीला नपुंसक बनवण्याची शिफारस केली जाणार आहे। अशाच पद्धतीनं इतर राजकीय पक्षांकडूनही काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे। पण ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे 2013 मध्येच खरंच कठोर कायदा येणार का हाच खरा प्रश्न आहे। दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणातील 6 आरोपींना 2013 मध्ये खरंच फाशी मिळणार का हा देखील प्रश्न आहे। पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सर्वच आरोपींविरोधात बलात्काराबरोबरच खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। आरोपपत्र तयार करण्यात आलं असून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार आहे। या प्रकरणातील सगळे पुरावे या आरोपींच्या विरोधात असल्यामुळेच हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा ठरू शकतो असं विधी तज्ञांचं म्हणणं आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।